ठरलं तर मग. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सुभेदारांच्या घरी सर्वजण डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले आहेत. अर्जुन आणि चैतन्य देखील तेथेच आहेत. प्रियानं खास अर्जुनच्या आवडीचा पदार्थ बनवलेला आहे. प्रिया खूपच खुश आहे, कारण आज अर्जुनला आपण आपल्या हातून बनवलेली खीर खाऊ घालणार आहेत. या गोष्टीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. अर्जुनला मात्र ती जवळ आहे हे देखील मान्य नाही. अर्जुनला दिसतंय की त्याच्या ताटामध्ये खीर वाढलेली आहे आणि त्याला समजतं की ती खीर स्पेशली प्रियानं बनवली आहे. पण त्याला मात्र आता ती खीर खायची नाहीये. अर्जुनला जसं कळतं की ती खीर प्रियानं बनवली आहे, तसा खिरीचा घेतलेला चमचा देखील त्याने परत एकदा खिरीच्या भांड्यामध्ये माघारी ठेवलेला आहे आणि तेवढ्यावरच तो न थांबता खिरीची ती वाटी देखील त्याने त्याच्या ताटाच्या बाहेर ठेवून टाकलेली आहे. हे सर्वजण पाहत आहेत. खरं तर प्रियाला वाटत असतं की अर्जुन ती टेस्ट करेल. सर्वांनी खिरीचं चांगलं कौतुक केलेलं असतं. खीर खूप छान झाली आहे असं म्हणत असतात. पण अर्जुनने मात्र आता ती वाटी बाहेर ठेवलेली आहे. पूर्णाजी आणि कल्पना यांनी ते पाहिलेलं आहे. अर्जुनला ती खीर खायची नाहीये हे आता स्पष्ट दिसतंय. पूर्णाजी त्याला विचारते, "अर्जुन, अरे खीर का खाल्ली नाही? टेस्ट तरी करून बघ. खूप छान झाली आहे. प्रियानं बनवली आहे." तेव्हा अर्जुन म्हणतो, की "तिनं बनवली आहे ना, म्हणूनच मला ती खीर खायची नाहीये. मी तिच्या हातची खीर खाऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे ना, खीर मी फक्त 2च व्यक्तींच्या हातची खाऊ शकतो. एक माझी मम्मा आणि दुसरी म्हणजे माझी सायली." असं स्पष्टपणे त्यांनी सर्वांच्या समोर सांगितलेलं आहे. अर्जुनच्या या गोष्टीचा धक्काच सर्वांना बसलेला आहे. अर्जुनने एका क्षणाचाही विचार न करता सायलीविषयी प्रेम व्यक्त तर केलंयच, पण त्याचबरोबर प्रियाचा घोर अपमान देखील केलेला आहे. अस्मिता त्याला सांगते, की "अरे खरंच खूप छान झाली आहे खीर. एक चमचा तरी तू खाऊन बघ." पण अर्जुन मात्र कोणाचंच काहीच ऐकायला तयार नाहीये. अर्जुनच्या मनामध्ये स्पष्ट आहे, आपण खीर खाल्ली तर ती फक्त ममा आणि सायली यांच्याच हातची. बाकीच्या कुणीही केली तरी ते आपल्याला आवडत नाही आणि आपण कोणाला खीर कर देखील म्हणत नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खा. तेव्हा प्रताप देखील चिडतो आणि म्हणतो, "अर्जुन, तू असं बोलून प्रियाचा अपमान करत आहे." अर्जुन म्हणतो, "मला ते काही कळत नाही. पण मी तिचा अपमान करत असेल असं तिला वाटायचं काहीच कारण नाही. कारण मी तिला खीर कर म्हणलेलो नव्हतो. त्यामुळं मला खायची नाहीये, तर मी खाणार नाही. मी तुम्हाला म्हणलं ना, मी खीर खाणार तर फक्त ममा आणि सायली यांच्याच हातची." अर्जुनने प्रियाची चांगलीच फजित केलेली आहे. नव्हे तिच्या तोंडावरच तिचा घोर अपमानच केलेला आहे. आता प्रियाच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. पण अर्जुनवर मात्र कसलाही फरक पडत नाही. अर्जुन त्याच्या गोष्टीवर ठाम आहे. घरातले सगळेजण त्याला सांगतायत, की प्रियाचा अपमान होतोय, तू असं तिला बोलू नको. तेव्हा अर्जुन म्हणतो, होत असेल तर मी त्याला काही करू शकत नाही. कारण मी तिला खीर बनवून म्हणलं नव्हतं आणि मी तिच्या हातची खीर खाणार नाही हे तुम्हाला माहीत आहे. आता मी इथे जेवणारच नाहीये असं म्हणून अर्जुन आता उठलेला आहे. अर्जुनने स्वतःचं ताट देखील उचललेलं आहे. मी माझ्या रूममध्ये जाऊन जेवणार आहे. काळजी करू नका. मी उपाशी राहणार नाही असं देखील तो सांगतो आणि स्वतःचं ताट उचलून तो आता त्याच्या बेडरूमकडे चाललेला आहे. अर्जुनचं हे वागणं पाहून घरचे अगदी त्रस्त झालेले आहेत. कारण त्याच्या मनामध्ये सायलीविषयीचं असलेलं प्रेम काही केल्या कमी होत नाहीये हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. अर्जुनने स्वतःचं ताट उचललंय आणि तो आता त्याच्या रूमकडे चाललेला आहे. तेव्हा चैतन्य देखील त्याच्या पाठीमागेच उठतो आणि म्हणतो, "थांबा, मी देखील जातो. त्याला जरा समजावून सांगणं गरजेचं आहे." असं म्हणून चैतन्यने देखील स्वतःच्या ताटातील खिरीची वाटी बाजूला करून ठेवलेली आहे. प्रियानं ते देखील पाहिलेले आहे. अर्जुन आणि चैतन्य यांनी आपली खीर खाल्ली नाही या गोष्टीचा कितीतरी राग आणि कितीतरी अपमान प्रिया आता सहन करते आहे. प्रिया आता रडायला लागलेली आहे, कारण तिच्यापुढं दुसरा काहीच पर्याय उरलेला नाहीये. तिला असं वाटत होतं, की अर्जुन आपल्या हातची खीर चाखेल, पण त्याने स्पर्श देखील केला नाही. ती खीर तशीच त्याने खाली ठेवली. हे सगळं अश्विन पाहत असतो. त्याला मात्र या सगळ्या गोष्टीचा खूपच राग येत असतो आणि त्याला या गोष्टीचं खूपच वाईट वाटत असतं. प्रताप आता प्रियाला म्हणतो, "तू त्याच्या नादी लागू नको. तुला माहिती आहे ना तो कसा आहे तो. तो कधीच बदलणार नाही. तो असाच राहणार आहे." तेव्हा पूर्णाजी देखील तिला म्हणते, की "जाऊ दे, सोड त्याचा विषय. तू काही खाल्लेलं नाहीयेस, त्याच्यासाठी इतका वेळ झालं. तू एवढी भेंडीची भाजी आणि खीर बनवली, पण त्याला काय वाटलं नाही. बस बरं, तू जेव आता." प्रिया म्हणते, "नको आता. हे सगळं बघून माझं पोट भरलंय. मला आता काही खाण्याची इच्छा नाहीये." असं म्हणून प्रिया बाहेर निघून चाललेली आहे. सर्वजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करतायत. ती मात्र रागानं घराच्या बाहेर जाऊन थांबलेली आहे. तेव्हा
तिच्या डोक्यात विचार येत असतात, या अर्जुनचं काहीतरी करावंच लागणार आहे. ह्याला काय वाटतंय, मला ॲटिट्यूड दाखवतोय. मला जर का या प्रॉपर्टीवर हक्क पाहिजे नसता, ही प्रॉपर्टी मला पाहिजे नसती ना, तर याला मी काहीसुद्धा बोलले नसते. याच्या नरड्यात खीर ओतली असती आणि त्याला म्हणलं असतं, हा आहे माझ्या अपमानाचा बदला. पण आता मला काहीच करता येत नाही ना. खरं तर मला या गोष्टीचा जास्त राग येतोय. ह्यांना वाटत असेल, की त्यांनी खीर खाल्ली नाही म्हणून मला वाईट वाटतंय. खाऊ वाटलं खाऊ दे, नाहीतर नको खाऊ दे. मला काही फरक पडत नाही, असं ती बोलत असते. तेवढ्यात अश्विन मात्र तिला लांबून पाहत असतो. त्याला दिसत असतं, की प्रिया नाराज होऊन बाहेर बसलेली आहे. तेव्हा तो तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, "मी तुला सांगितलंय ना, त्या अर्जुनच्या तू अजिबात नादी लागू नको. आता तू त्याच्यावर इम्प्रेशन पाडायचा प्रयत्न देखील करू नको. कारण त्याच्या मनातून सायलीचा प्रेम कधीसुद्धा निघून जाणार नाही. तू ना आता त्याचा विषय सोडून दे." असं अर्जुनविषयी तो बोलत असतो. तेव्हा प्रिया देखील थोडीशी चमकते. तिला कळतं, की अश्विनला आपल्याविषयी जरा जास्तच हमदर्दी वाटत आहे. पण ती रडण्याचं नाटक कंटिन्यू ठेवते आणि म्हणते, मला वाटतं की एके दिवशी तरी तो माझा विचार करेल. अश्विन म्हणतो, "तू आता त्याचा विचारच करू नको. मी तुला सांगतोय ना, त्याचा विचार करण्याची काही गरज नाही आणि अपमान करून घेण्याची काही गरज नाही. बघ बरं तू रडताना कशी दिसते? तू रडताना ना अजिबात चांगली दिसत नाही." असं देखील अश्विन म्हणतो. तेव्हा प्रियाच्या लक्षात येतं, की याला जरा जास्तच हमदर्दी वाटत आहे. यासुद्धा गोष्टीचा आपण गैरफायदा घेऊ शकतो, असा विचार देखील लगेच तिच्या मनामध्ये येतो. ती म्हणते, "तू कशाला उठून आलास? तू जेव ना." तो म्हणतो, "तू बाहेर आली आहेस आणि आम्ही जेवायचं ही गोष्ट मला पटत नाही. डायनिंग टेबलवर भांडणं लागली ना, ती गोष्ट मला अजिबात आवडत नाही. डायनिंग टेबलवर जर का जेवत असताना लोकांमध्ये दुरावा निर्माण झाला, तर त्या गोष्टीचा मला खूप त्रास होतो. त्यामुळं मी इथं आलेलो आहे. चल आत्ताच्या आत्ता आतमध्ये चल, आपण जेवूया." असं म्हणून तो प्रियाला घेऊन जाण्यासाठी चाललेला आहे. प्रिया मात्र म्हणते, "आता मला काहीच खाण्याची इच्छा नाहीये." तेव्हा तो म्हणतो, "बघ, आता तू रडायला लागली आहेस ना, आपलं काय ठरलेलं आहे? रडायला लागली तर आता 5,000चा चेक तू मला द्यावा लागणार आहे. देणार आहेस का?" प्रियाला तो हसवण्याचा प्रयत्न करतोय. ही गोष्ट आता प्रियाच्या देखील लक्षात आलेली असते. प्रिया म्हणते, "तुला असं वाटतंय ना मी हसावं?" तो म्हणतो, "त्यासाठीच मी बोलत आहे. सगळा विषय सोडून दे. तू इतकी छान खीर बनवली आहे ना, बघ तू जर का खीर खायला आली नाहीस, तर आम्ही काय करणार माहिती आहे? तुला थोडीसुद्धा खीर आम्ही ठेवणार नाहीये. सगळीच्या सगळी खीर खाऊन टाकणार आणि कोणी नाही खाल्ली ना, तर मी तुझ्या हातची सगळी खीर खाऊन टाकणार आहे. त्यामुळं पटकन आतमध्ये चल, अन्यथा तुला जेवायला देखील मिळणार नाही." असं तो तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रियाच्या मात्र चांगलंच लक्षात आलेलं आहे, की अश्विन आपल्यासाठी आलेला आहे आणि अश्विनवर आपली जादू चालू शकते. ती अश्विनला म्हणते, "खरं तर मला अजिबात भूक नाहीये, पण आता तू आला आहेस ना, म्हणून थोडंसं मी खाल्लं तर खाईल. पण तू जा, मी थोड्या वेळाने येते." अश्विन म्हणतो, "असलं अजिबात बोलायचं नाही. मी तुला चल म्हणलंय ना, तर आत्ताच्या आत्ता तू माझ्याबरोबरच जेवायला यायचं आहे." अश्विन आपल्याला एवढं कन्व्हिन्स करतोय, या गोष्टीचा आनंद मात्र प्रियाला झालेला असतो. अश्विन तिला घेऊनच जायला आलेला आहे. या गोष्टीमुळे ती आता आतमध्ये यायला तयार झालेली असते. अश्विन तिला बोलवत असतो आणि चल, चल म्हणून अक्षरशः तिच्या मागेच लागलेला असतो. अश्विन पुढे जातो तरी देखील ती आलेली नसते. तेव्हा तो पुन्हा एकदा दारात जातो आणि प्रियाला हाक मारतो आणि म्हणतो, "प्रिया, तू येणार आहेस ना? मी तुझी वाट पाहत आहे. आम्ही सगळेच तुझी वाट पाहत आहोत. मग तू येत नसली तर आम्ही देखील जेवणार नाही बरं का." असं आता अश्विनने सांगितलेलं असतं आणि त्यामुळं आता प्रियाला आत जायचंच असतं. प्रिया मनात म्हणत असते, "मला तरी कुठं उपाशी राहायचंय. बरं झालं तू आलास ते." इकडे सायलीच्या हातामध्ये कुसुमचा मोबाईल आहे आणि त्या मोबाईलच्या वॉलपेपरवर एक फोटो आहे. तो फोटो म्हणजे सायली आणि अर्जुन यांच्या लग्नातला फोटो आहे. त्या फोटोला सायली कित्येक वेळ बघत बसलेली आहे आणि त्यावरून हात देखील फिरवत आहे. कुसुमचं लक्ष त्या गोष्टीकडे जातं आणि ती विचारते, "तू काय पाहतेस?" तेव्हा सायली म्हणते, की "आमच्या लग्नाचा फोटो पाहते." पण सायलीला आश्चर्य वाटतं. "तू खरं कसं काय तुझ्या मोबाईलवर हा फोटो ठेवला? तुला आवडतो का हा फोटो?" असा प्रश्न तिने कुसुमला विचारलेला असतो. कुसुम म्हणते, "म्हणजे का आवडणार नाही? आणि यामध्ये न आवडण्यासारखं काय आहे? मला तर तुमची जोडी खूप खूप आवडते. माझ्यासाठी या जगातली सगळ्यात आवडती जोडी कोणती असेल, तर ती तुझी आणि अर्जुन याचीच आहे." तेव्हा सायलीला खूपच छान वाटतं. सायली म्हणते, "पण तुला तर अगोदर तो व्यक्ती म्हणून आवडत नव्हता ना? तू तर त्याला म्हणायची ना, ते चिडका बिब्बा म्हणायची ना?" कुसुम म्हणते, "हो, मग म्हणायचेच. पण आता मला तो चिडका बिब्बा वाटत नाही. आता अर्जुनचा स्वभाव खूप बदललाय. तो तुझा किती रिस्पेक्ट करतो आणि त्यापेक्षा पण त्याने सगळ्या जगाच्या समोर तुझ्याविषयीचं प्रेम व्यक्त केलं. तेवढ्यावरच तो थांबला नाही, तर
मग आपल्या मधुभाऊ समोर देखील त्याने प्रेम व्यक्त केलं. आज तो बघितलं ना, किती समंजसपणे मधुभाऊंशी बोलत होता. त्याचा हा स्वभाव पाहून मी मात्र आता त्याला चिडका बिब्बा म्हणायचं बंद केलेलं आहे. तेव्हा सायली म्हणते, "मग तू त्याला काय म्हणते?" मी त्याला आता समजदार बिब्बा म्हणणार आहे." तेव्हा सायलीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येतं. तेव्हा कुसुम म्हणते, समजदार बिब्बा पण म्हणणं थोडंसं नको वाटतंय मला. खरं तर त्याला काहीतरी चांगलंच नाव द्यायला पाहिजे. एवढं समजदारपणे तो बोलत असला तरी देखील तुझ्या प्रेमामध्ये तो आता अखंड बुडून गेला आहे. त्याला आता सगळीकडं फक्त सायली, सायली, सायलीच दिसतेय." असं म्हणल्यानंतर त्याचं नाव बदलून आपण प्रेमात पडलेला बिब्बा असं ठेवूया का? असं ती सायलीला विचारते. सायलीला हे नाव खूपच आवडतं. सायली म्हणते, "काय पण काय बोलतेस?" आणि सायली लाजायला लागते. सायली नुसती लाजत नाही तर स्वतःचा चेहरा झाकून घेते आणि सायली एकदम हसायला लागते. सायलीचा तो हसरा चेहरा पाहून कुसुम मात्र भलतीच खुश झालेली आहे. कुसुम तिला म्हणते, "सायली, तू आयुष्यभर असंच हसत राहायचं आहे." अर्जुनचा स्वभाव बदललाय ना, ही गोष्ट आता मला खूप चांगली वाटते. मला आता समजलंय की अर्जुनच्या मनामध्ये फक्त एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे तू. मला असं वाटायचं अर्जुन तुला फसवतोय, तुझ्याशी प्रेमानं वागत नाहीये, पण आजकाल जे काय तो वागतोय या गोष्टीमुळे मला स्पष्ट कळलंय की अर्जुन तुझ्यावर खूप प्रेम करतोय. आणि आता मी मधुभाऊंचं देखील ऐकणार नाहीये. मी अर्जुन आणि तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तुमच्या दोघांना एकत्र आणण्यासाठी मी काही करायला तयार आहे. हे जेव्हा कुसुम बोलते, तेव्हा अजूनच आनंद सायलीला झालेला आहे. चिडक्या बिब्याचा आता प्रेमात पडलेला बिब्बा झाला आहे, ही गोष्ट मात्र सायलीला खूपच पटलेली असते आणि सायली निखळ आणि मनसोक्त हसत असते. आणि कुसुम देखील तिच्याकडे पाहत असते. कुसुम तिला जवळ घेते आणि म्हणते, "सायली, तुझ्या या हास्यासाठी मी आयुष्यात काहीही करायला तयार आहे. बाळा, अशीच हसत खेळत राहा. कसलंही टेन्शन, कसलाही ताणतणाव मनावर घेऊ नको. मी आहे ना, मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. अर्जुनसाठी आणि तुझ्यासाठी जे काय करावं लागेल ते फक्त मला सांग. मी तुझ्यासाठी काहीही करते." असं तिनं कितीतरी वेळा सायलीला समजावून सांगितलेलं आहे. इकडे आता अर्जुन स्वतःचं जेवणाचं ताट वर घेऊन आलेला आहे आणि त्याच्या पाठोपाठ चैतन्य देखील आलेला आहे. चैतन्य अर्जुनला म्हणतोय की आज मात्र तू कमालच केली. अर्जुन म्हणतो, "मी कसली कमाल केली?" चैतन्य म्हणतो, "कमाल नाही तर काय म्हणायचं. आजपर्यंत सायलीवर तुझं प्रेम आहे हे तू कोणाला कळू देखील देत नव्हता. कोणाला त्याबद्दल बोलत देखील नव्हता. पण आज मात्र तू डायरेक्ट सिक्सरच मारलाय. सर्वांसमोर तू सांगितलंयस की माझं सायलीवर प्रेम आहे. तेवढंच न सांगता तू डायरेक्ट बोललास की मी फक्त सायली आणि मामा यांच्याच हातची खीर खाणार आहे. आता अर्जुन, तुझ्या प्रेमाला आपण 100 पैकी 100 मार्क देतो." असं म्हणून चैतन्याने अर्जुनच्या प्रेमाची स्तुती देखील केलेली आहे. अर्जुन चैतन्याला म्हणतो की सुरुवातीला मला प्रेम व्यक्त करताना खूप कसं तरी वाटायचं. पण आता मला समजलंय की मी हे प्रेम व्यक्त करणं गरजेचं आहे. सायलीला तिचा मान देणं गरजेचं आहे. जरी घरच्या तिला तिचा मान देत नसला तरी एके दिवशी सायलीला मात्र मी तिचा मान देणार आहे. आज त्यांचा जो अपमान झालेला आहे आणि त्या अपमान होऊन या घरातून बाहेर गेलेल्या आहेत, एके दिवशी सायलीला मी मान सन्मानाने आपल्या घरी पुन्हा एकदा माघारी आणणार आहे आणि घरच्यांना दाखवून देणार आहे की माझ्यासाठी परफेक्ट जोडीदार फक्त एकच व्यक्ती असू शकते आणि ती म्हणजे फक्त माझी सायली. चैतन्य या सगळ्या गोष्टीवर खूपच खुश झालाय. कारण अर्जुन आता प्रेम तर व्यक्त करतोयच, त्याचबरोबर समजदारपणे भूमिका घेऊन सायलीला परत एकदा माघारी आणण्याच्या गोष्टी तो करत आहे. अर्जुनचा हा बदललेला स्वभाव चैतन्याला देखील खूप आवडलेला आहे. चैतन्य आणि अर्जुन हे ठरवतायत की काही केल्या सायली पुन्हा एकदा माघारी आलीच पाहिजे. अर्जुनने कपाटातील सायलीची साडी स्वतःच्या जवळ घेतलेली आहे. स्वतःच्या जवळ घेऊन त्याने ते अगदी स्वतःच्या अंतःकरणाला छातीला लावलेले आहे आणि तो चैतन्याला सांगत आहे की सायलीच्या कितीतरी आठवणी माझ्याबरोबर आहेत. त्यामुळं सायलीला मी कधीसुद्धा विसरू शकणार नाही आणि सायलीला आपलंसं केल्याशिवाय मी शांत राहू शकणार नाही. मला घरच्यांनीच नव्हे, सगळ्या जगानं किती विरोध करायचा आहे तरी करू दे. मी मात्र आता सायलीला माघारी आणल्याशिवाय राहणार नाही, असं त्याने चैतन्याला सांगितलेलं आहे. सकाळ झालेली आहे. इकडे मधुभाऊ मात्र अजून देखील उठलेले नसतात. सायली आणि कुसुम त्यांच्याविषयीच बोलत असतात. आज मधुभाऊ जरा जास्त वेळ झोपलेत ना, असं सायली कुसुमला सांगत असते. तेव्हा कुसुम म्हणते, "अगं, काल ते खूपच थकून गेलेले आहेत आणि त्यामुळेच ते शांतपणे झोपलेले असतील. त्यांना नको उठवायला. आणि तुला माहिती आहे ना, आजकाल ते खूप चिडचिड करतात. उगाच त्यांना आपण उठवलं ना तर अजूनच चिडचिड करत राहतील. त्यापेक्षा त्यांना झोपू दे." पण सायली म्हणते, "अगं, किती वेळ झालाय?" असं म्हणून ती जेव्हा त्यांच्या अंगाला हात लावून उठवायचा प्रयत्न करते, तेव्हा तिला जाणवतं की मधुभाऊंना खूपच ताप आलेला आहे.
तरी देखील मधुभाऊ तसेच शांत झोपलेले असतात. ती कुसुमला सांगते मधुभाऊचं अंग गरम झालेलं आहे. मग आता कुसुमच त्यांच्याजवळ बसते आणि त्यांच्या डोक्याला हात लावून पाहते. तेव्हा तिला देखील समजतं की मधुभाऊंना खूपच ताप आलेला आहे. तेव्हा कुसुम देखील काळजी करते आणि मधुभाऊंना उठवायचा प्रयत्न करते आणि म्हणते, "अहो मधुभाऊ, तुमचं अंग तर गरम झालंय, जरासं उठा ना, काय होतंय का तुम्हाला?" तेव्हा मधुभाऊ म्हणतात, "मला खूपच अशक्तपणा आल्यासारखं वाटतंय." कुसुम म्हणते, "अहो तुम्हाला तर खूपच ताप आलेला आहे. चला उठा बरं, अगोदर तोंड वगैरे धुवून घ्या, काहीतरी खाऊन घ्या, आपल्याला दवाखान्यामध्ये जाऊन यावं लागेल." तेव्हा मधुभाऊ म्हणतात, "मला उठण्याची देखील इच्छा नाहीये आणि मला दवाखान्यात जायचं नाहीये. काय होईल मला ताप आला तर? मी मरेलच ना, मरायचं असेल तर मरू दे." असं डायरेक्ट मधुभाऊ बोलतात. तेव्हा कुसुम आणि सायली यांना खूप वाईट वाटतं. कुसुम म्हणते, "मधुभाऊ असं का बोलताय तुम्ही?" मधुभाऊ म्हणतात, "हो, मी जे योग्य आहे तेच बोलतोय. त्या वकिलानं माझं जीणं परेशान करून टाकलेलं आहे. मला आता जगायचीच इच्छा उरलेली नाहीये. ताप येऊन जर का मी मेलो ना तर बरं होईल. देवानंच माझं म्हणणं ऐकलं असं मी म्हणेल." असं म्हणून परत एकदा मधुभाऊ शांत झालेले असतात. सायलीला मात्र या गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं. कारण त्यांच्यावर अर्जुनचं जे काही इम्प्रेशन पडलेलं आहे ते चुकीचं आहे, असं तिला वाटत असतं. कुसुम मात्र सायलीला सांगते, "तू जरा शांत बस. मी मधुभाऊंना व्यवस्थितपणे समजावून सांगेल." मधुभाऊ मात्र शांतपणे झोपत असतात आणि "मला कुठेसुद्धा जायचं नाही. तुम्हीसुद्धा माझ्यापासून दूर जा. माझ्याशी बोलू नका." असं म्हणून ते त्यांना देखील दूर लोटत असतात. आता सायलीला खूपच काळजी वाटत आहे. कारण मधुभाऊंना दवाखान्यात घेऊन जाणं गरजेचं आहे. इकडे अर्जुन आता ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला आहे आणि चैतन्य देखील त्याला म्हणतोय, "अरे वाह! तू तर रेडी झालेला आहे. आज आपल्याला 2 महत्त्वाच्या मीटिंग आहेत. एक डी-के ग्रुपची आहे आणि एक आंबेकरची आहे. दोन्ही मीटिंगचं शेड्यूल मी तयार करून ठेवलेलं आहे. डी-केची मीटिंग अगोदर आहे, आंबेकरची मीटिंग नंतर आहे. त्यामुळे आपल्याला डी-केच्या मीटिंगसाठी अगोदर जाणं गरजेचं आहे." दिवसभराचं शेड्यूल तो अर्जुनला सांगत असतो. अर्जुनने मात्र त्याचं शेड्यूल एका क्षणात सांगितले, "सगळ्या मीटिंग कॅन्सल करून टाक. म्हणजे मी त्या मीटिंगला अजिबात येऊ शकणार नाहीये. माझं आजचं एम फक्त एकच आहे, ते म्हणजे मधुभाऊ. तू सांगितलंयस ना ते मधुभाऊ माझ्यासमोर अशी तलवार घेऊन उभे आहेत. मला आता त्यांच्या हातातली ती तलवार काढून टाकायची आहे आणि त्यांच्या हातामध्ये एक पांढरा झेंडा द्यायचा आहे." "पांढरा झेंडा म्हणजे समजतं ना तुला? म्हणजे आपल्या प्रेमाचं प्रतीक असलेला झेंडा मला त्यांच्या हातात द्यायचा आहे आणि त्यांना मला जिंकायचं आहे. त्यासाठी जे काय करावं लागेल ना ते मी करणार आहे." चैतन्य म्हणतो, "अरे पण आपल्या आज 2 महत्त्वाच्या मीटिंग आहेत, त्याचं काय करायचं?" तेव्हा तो म्हणतो, "त्या मीटिंग तू अटेंड करायच्या. माझी मीटिंग आणि माझं काम फक्त सायली आणि मधुभाऊ हेच आहे सध्या. त्यामुळं बाकी कुठल्या गोष्टीमध्ये सध्या तर मला काही इंटरेस्ट नाहीये. बाकीच्या सगळ्या मीटिंग तू अटेंड करायच्या आहेस." आज आता मी पुन्हा मधुभाऊंकडे जाणार आहे आणि त्यांना काही करून प्रेमाचा झेंडा त्यांच्या हातात घ्यायलाच लावणार आहे आणि ते पण रागानं नव्हे, ते पण प्रेमानं. त्यांच्या हातात असा झेंडा देणार आणि मग सायलीच्या चेहऱ्यावरचं ते स्मितहास्य पाहणार आणि मग आजचा दिवस मी जिंकला असं समजणार. चैतन्य जेव्हा त्याचं हे सगळं बोलणं ऐकत असतो, तेव्हा म्हणतो, "खरंच अर्जुन, तू ना आता अर्जुनच झाला आहेस. एखादी गोष्ट हातात घेऊन तू कसा तयार झालायस बघ. जसा अर्जुन धनुष्य घेऊन उभारतो ना, तसा तू आता झेंडा घेऊन उभारलायस असं मला वाटतंय. पण आता ऑफिसचं पण बघणं गरजेचं आहे." अर्जुन म्हणतो, "हो मग गरजेचं आहे, पण त्यासाठी तू आहेस ना, त्यामुळं मी काहीच काळजी करण्याची गरज नाही. हम तो चले." असं म्हणून अर्जुन आता खरोखरच बाहेर निघून चालला आहे. चैतन्य त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच आहे. अर्जुन पुन्हा एकदा त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, "आता माझं मिशन म्हणजे फक्त मधुभाऊ आणि सायली. बाकीचं कोणतीच गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची राहिलेली नाहीये." तेव्हा चैतन्य म्हणतो, "अरे नाश्ता तरी करून जायचंय ना आपल्याला?" अर्जुन म्हणतो, "म्हणजे काय? ये खाली, आपल्याला नाश्ता करायचा आहे." चैतन्य मात्र अर्जुनच्या या भूमिकेवर जाम खुश झालेला आहे. कारण आता मधुभाऊंना तो मनवणार आहे, त्याचबरोबर सायलीला देखील माघारी आणणार आहे. या गोष्टीचा आनंद चैतन्याला झालेला आहे. आता नाश्ता करण्याची वेळ आलेली आहे असं म्हणून अर्जुन देखील त्याला म्हणतो, की "चल खाली ये, आता आपण नाश्तासुद्धा करणार आहोत." चैतन्य आणि अर्जुन दोघी आता खाली येत असतात. इकडे हॉलमध्ये सर्वजण बसलेले आहेत. आज डायनिंग टेबलला कोणीच बसलेलं नसतं आणि सर्वजण अस्मिताची फिरकी घेत असतात. अस्मिता म्हणते, "काल मी खूप शॉपिंग केली." सर्वजण तिला चिडवत असतात. "शॉपिंग तर तू नेहमीच करते." तेव्हा अस्मिता म्हणते, "अहो आता वर्ष बदललंय ना, मग मागच्याच वर्षीच्या गोष्टी मी वापरायला पाहिजे होत्या का? होत असेल मग केली दणादण खरेदी." तेव्हा प्रताप म्हणतो, "असं पण तू जानेवारीची गोष्ट फेब्रुवारीला वापरशील का नाही हीच मोठी गोष्ट आहे. त्यामुळं मागच्या वर्षीच्या गोष्टी आज वापरणं हे मात्र तुझ्याच्याने काही शक्य नाहीये."
तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य खाली आलेले असतात. अर्जुन पाहतो की सर्वजण सोफ्याच्या जवळ बसले. डायनिंग टेबलला कोणच नाही. तेव्हा तो म्हणतो, "मी देखील आता इथेच बसणार आहे आणि आजपासून आपण ठरवलंय, काही जरी झालं तरी खुश राहायचं. आपल्यासाठी नाश्त्याला काय बनवलंय विमल? पटकन घेऊन ये." तेव्हा विमल म्हणते, "थालीपीठ बनवलं आहे." अर्जुन म्हणतो, "ठीक आहे. मग त्याच्याबरोबर थोडं दही देखील आण. आता मला नाश्ता करूनच जायचंय. पोटभर नाश्ता करून मी आज जाणार आहे." अर्जुनचा बदललेला स्वभाव आणि बदललेला मूड बघून सर्वजण खुश झालेले आहेत. विशेषतः प्रिया जाम खुश झालेल्या आहे. प्रताप, पूर्णाजी आणि कल्पना देखील अर्जुनकडे पाहतात आणि खुश झालेले आहेत आणि ते म्हणतात, "बरं झालं. आम्हालाही तुझा असा हसरा चेहरा पाहायचा होता." अर्जुन म्हणतो, "मग मी कशाला उगाच रडवेला चेहरा करून राहू? आता मला भूक पण लागलेली आहे, त्यामुळे मी खाणार देखील आहे. चला पटकन आपल्याला नाश्त्याचं घेऊन या." असं तो म्हणतो. तेव्हा खुश झालेली प्रिया आता त्याच्या जवळ येऊन उभारलेली आहे. "अर्जुन, तुझ्यासाठी मी काय करू? काय पाहिजे तुला सांग बरं." असं म्हणून ती अर्जुनच्या जवळ येते. अर्जुनला मात्र ती जवळ आलेलं अजिबात आवडत नाही आणि तेवढ्यावरच ती थांबत नाही, तर तिने चक्क अर्जुनचा हात देखील हातात धरलेला असतो. तेव्हा मात्र अर्जुन चिडतो आणि पाल झटकावी तसा तिचा हात झटकतो आणि म्हणतो, "मी आमच्या घरच्यांबरोबर खुश राहायचं ठरवलंय, तुझ्याबरोबर नाही. आणि मी तुला 100दा गोष्टी सांगितलेल्या आहेत, की माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न देखील करू नको. त्यामुळं तू आत्ताच्या आत्ता माझ्यापासून लांब हो." असं म्हणून त्याने डायरेक्ट तिचा अपमान केलेला आहे. तेवढेच अपमानाचे बोल बोलून अर्जुन शांत बसलेला नाहीये, तर तो तिचा अक्षरशः पितळच उघडं पाडत आहे. तो डायरेक्ट तिला म्हणतो, की "तुझ्या या खोटारडेपणाच्या चेहऱ्याचा परिणाम बाकीच्यांवर होत असेल, पण तो परिणाम माझ्यावर अजिबात होत नाही. तू या सगळ्यांना ट्रॅपमध्ये ओढू शकते, पण अर्जुन सुभेदारला ट्रॅपमध्ये ओढू शकत नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेव आणि माझ्यापासून दूरच राहा." हे ऐकल्यावर प्रियाचा चेहरा पुन्हा एकदा रडवेला झाला आहे. तिला असं वाटत असतं, की अर्जुन आज एवढं स्मितहास्य करत आलाय म्हणजे आपल्याशी तो चांगलं बोलेल. त्याचा चांगला मूड पाहून ती त्याच्याजवळ गेलेली असते. पण एका मिनिटात त्याने तिचा अपमान केलेला असतो आणि तिला दूर लोटलेलं असतं. घरातले सर्वजण हे चित्र पाहत असतात. त्यांच्या लक्षात आलेलं असतं, की अर्जुन काही बदललेला नाहीये. अर्जुनने पुन्हा एकदा प्रियाचा अगदी सनसनीत अपमान सर्वांच्या समोर केलेला असतो आणि प्रियाचा पुन्हा एकदा अपमान झाल्यामुळे रडवेला चेहरा झालेला असतो. अर्जुन तिला सांगतो, की "बाकीच्यांवर तुला जी काही जादू करायची असेल ना, ती करत जा. पण माझ्या जवळ देखील येत जाऊ नको आणि माझ्या जवळ थांबत देखील जाऊ नको. मला तू जवळ असलेली देखील आवडत नाहीये." असं सुद्धा त्याने स्पष्ट सर्वांच्या समोर सांगितलेलं असतं. "आणि मला काय खायचंय, काय नाही खायचं ना, ते माझी मी बघेल. त्यामुळं माझ्या मध्ये-मध्ये तू करत जाऊ नको." असं देखील तो बोललेला असतो. तेव्हा मात्र प्रियाला त्याच्या जवळ देखील थांबणं शक्य झालेलं नसतं. प्रिया त्याच्यापासून दूर जाते. पूर्णाजीला मात्र अर्जुनचं हे वागणं अजिबात आवडलेलं नसतं. तर कल्पना देखील हे वागणं आवडलेलं नसतं. आता कल्पना तोंड उघडते आणि म्हणते, "अगं प्रिया, त्याच्याजवळ कशाला जाते? त्याला तुझा स्वभाव पटणार नाही. त्याला स्वभाव पटणारे व्यक्ती कोण आहेत तुला माहीत आहे ना? जी लोकं नात्याचा अपमान करतात, ज्या लोकांना नात्याची किंमत नसते, अशी लोकं त्याला आवडतात." कल्पना जेव्हा असं बोलते, तेव्हा अर्जुनचा तोंडात जाणारा घास पुन्हा एकदा तसाच स्थिर झालेला आहे. अर्जुनला कल्पनाचं बोलणं अजिबात आवडलेलं नसतं. तो त्याची नाश्त्याची प्लेट पुन्हा एकदा खाली ठेवतो आणि चैतन्याला म्हणतो, "चल, आपल्याला उशीर होत आहे." अश्विनला मात्र अर्जुनचं वागणं अजिबात आवडलेलं नसतं. कारण तो प्रियाचा खूपच अपमान करतोय, असे विचार त्याच्या मनात येत असतात. अर्जुनने मात्र त्याची प्लेट ठेवलेली आहे आणि चैतन्याला घेऊन तो आता त्याच्या कामाला चाललेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की अर्जुनला समजतं मधुभाऊ आजारी आहेत, पण ते दवाखान्यामध्ये यायला तयार नाहीयेत. तेव्हा अर्जुनने त्यांच्या घराच्या बाहेरच एक मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे आणि तो सर्वांना ओरडून-ओरडून बोलवतोय, "या चला फ्री मेडिकल कॅम्प." आणि तेव्हा मधुभाऊंना देखील घरून आणण्यात आलेलं आहे. मधुभाऊंना खास 2 लोकं घेऊन आलेले आहेत. त्यांना एका बेडवर झोपवलं देखील आहे आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट देखील चालू केलेली आहे. हट्टी मधुभाऊंना त्याने अशा प्रकारे ट्रीटमेंटसाठी राजी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मधुभाऊंवर ट्रीटमेंट चालू केल्याचं मात्र सायलीला खूपच आवडलेलं आहे. त्यात अर्जुन आलेला आहे. या गोष्टीमुळे देखील ती जाम खुश झालेली आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक